फॅट लॉस करताना स्वीट क्रेविंग्ज येत असतील तर ही चॉकलेट मखाना रेसिपी नक्कीच ट्राय करा। या पूर्ण रेसिपीमध्ये फक्त 550 कॅलरीज आहेत आणि ही डिश तुम्ही कंटेनर मध्ये भरून पूर्ण वीक एन्जॉय करू शकता। त्यासाठी पॅनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि 30 ग्रॅम मखाने याच्यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत। मखानाच ब्राऊन झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काही काळ काढून ठेवायचं आहे। त्यानंतर सेम पॅन मध्ये आपण 10 ग्रॅम आल्मंड्स घेतलेत आणि थोडा वेळ यांना रोस्ट करून घेतला आहे। आता एका बाउल मध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हे दुसरे एम्प्टी बाउल ठेवून त्याच्यावर चॉकलेटचे तुकडे टाकून द्यायचे। आपण चॉकलेट ओव्हन मध्ये ही मेल्ट करून घेऊ शकतो, पण ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी ही एक पद्धत राहणार आहे। तर रोस्ट केलेले आल्मंड्स आपल्याला असे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे। मेल्ट केलेल्या चॉकलेट मध्ये आपल्याला रोस्टेड मखानास टाकून फिरवून घ्यायचे आहेत आणि चारी बाजूनी त्यांना चॉकलेट लावून घ्यायचं आहे। मग यामध्ये चॉप केलेले आल्मंड मिक्स करून नीट स्टर करून त्यांना पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे। आता तयार केलेले चॉकलेट मखानास एका प्लेट मध्ये काढून त्यांना सेपरेट करून घ्यायचंय, नाहीतर ते एकमेकांना चिटकूनच राहतील। आता हे सेपरेट केलेले आल्मंड चॉकलेट मखानास आपल्याला 15 मिनिटांसाठी रेफ्रिजरेट करून घ्यायचे आहेत। चॉकलेट कोटिंग साठी मी द होल ट्रूथचं 55% डार्क चॉकलेट यूज केलेलं आहे। आणि हो, हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ अजिबातच नाही। हे चॉकलेट मी यूज केलं कारण की याच्यामध्ये फक्त आणि फक्त क्लीन इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत। 15 मिनिटं रेफ्रिजरेट केल्यानंतर आपले रोस्टेड आल्मंड चॉकलेट मखानाज रेडी आहेत। याचे इन्ग्रेडियंट्स आणि मॅक्रोज पुढील प्रमाणे आहेत। अशाच हेल्दी रेसिपीज साठी गेट फिट विथ स्वप्नीलच्या पेजला लगेच फॉलो करा।